आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी, शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी UDAS प्लस बाबत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एखादा विद्यार्थी 15 जून 2024 नंतर शाळा सोडून गेला असेल तर अशा विद्यार्थ्याला लेफ्ट स्कूल विथ TC हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्स मध्ये कसे टाकावे, ड्रॉपबॉक्स मध्ये कसे ऍड करावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राइब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन माहितीचे नोटिफिकेशन आपणास सहज मिळतील। UDAS प्लस वर एखादा विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल तर लेफ्ट स्कूल विथ TC करणं गरजेचं आहे, कारण तो समोरच्या शाळेमध्ये जो विद्यार्थी जातो त्या विद्यार्थ्याला त्या शाळेला इम्पोर्ट करणं गरजेचं असते। मग अशा वेळेस जर तो आपल्या शाळेमध्ये ड्रॉपबॉक्स मध्ये नसेल किंवा त्याला लेफ्ट स्कूल विथ TC हा पर्याय देऊन त्या ठिकाणी ड्रॉपबॉक्स मध्ये ऍड केलं नसेल तर समोरच्या शाळेला इम्पोर्ट करण्यासाठी अडचण येऊ शकते। आणि यासाठीच 2024-25 या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झाल्यानंतर जर कोणी शाळा सोडून गेला असेल तर याला लेफ्ट स्कूल विथ TC हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्स मध्ये टाकणं गरजेचं आहे। चला तर आपण आता पाहूया प्रात्यक्षिकरित्या विद्यार्थी लेफ्ट स्कूल विथ TC कशा पद्धतीने करावे। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये आपल्या वर्गातील कोणी विद्यार्थी हा शाळा सोडून गेला असेल तर UDAS प्लस मधून त्याला आपण ड्रॉपबॉक्स मध्ये म्हणजेच त्याला लेफ्ट स्कूल विथ TC हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्स मध्ये टाकणं गरजेचं आहे। आणि हे कशा पद्धतीने करावं या संदर्भात आपण प्रॅक्टिकली माहिती पाहत आहोत। यासाठी सर्वात प्रथम आपल्याला UDAS प्लस ही वेब सर्च करायची आहे। या ठिकाणी पहिलीच वेबसाईट आहे UDAS प्लस। या ठिकाणी आल्यानंतर उजव्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यामध्ये स्टुडंट मॉड्यूल मध्ये आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र हे राज्य सिलेक्ट करून गो या टॅबवर क्लिक करायचं आहे। यानंतर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून याखाली दिलेला कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन या टॅबवर क्लिक करा। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे डॅशबोर्ड मिळेल। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2024-25 या टॅबला क्लिक करून आलेल्या या पॉपअप विंडोला आपल्याला क्लोज करायचं आहे। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वर्गातील जो विद्यार्थी शाळा सोडून गेला आहे, LC घेऊन गेला असेल तर अशा विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्स मध्ये टाकण्यासाठी प्रथमतः त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। मग हे करण्यासाठी या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला बघा याच पेजवर वर्ग दिलेले आहेत, तुकडे दिले आहे। ज्या वर्गामधला तो विद्यार्थी असेल त्या वर्गाच्या समोर व्ह्यू अँड मॅनेज या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला आपण सर्च करू शकतो किंवा या ठिकाणी आपण तो विद्यार्थी मॅन्युअली पाहू शकता किंवा या ठिकाणी तो जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला सर्च करून या ठिकाणी आपण बघू शकतो त्या विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर आहे, हा नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर आपल्याला जायचं आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल मार्क ड्रॉपआउट हा जो टॅब आहे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक करून स्टुडंट पेन ID जो आहे, जो परमनंट एज्युकेशन नंबर कॉपी केला त्या कॉपी केलेला पेन नंबरला या ठिकाणी पेस्ट करा, म्हणजेच तो लिहून या ठिकाणी आपण मॅन्युअली टाईप देखील करू शकता आणि त्यानंतर गो या टॅबला क्लिक करा। बघा हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये म्हणजेच 15 जून 2024 नंतर शाळा सुरू झाल्यानंतर हा विद्यार्थी शाळा सोडून गेला आहे, परगावी शिक्षणास गेला आहे। मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर मी कॉपी केला, या ठिकाणी पेस्ट केला, या ठिकाणी त्याचा पेन नंबर टाकून घेतला आणि गो या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची पूर्ण डिटेल्स आपल्याला या ठिकाणी आलेले दिसतील। आता या विद्यार्थ्याला लेफ्ट विथ TC हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्स मध्ये टाकायचा आहे। मग यासाठी ही प्रोसेस आपण इथपर्यंत जर आला असाल तर यानंतर या ठिकाणी खाली जे ऑप्शन आपल्याला दिसतो लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला खात्री करण्यासाठी हा टॅब विचारला जातो, खात्री करून घ्यायची का तोच विद्यार्थी आहे का, तुमच्याच वर्गातला आहे का, तुमच्याच तुकडीतला आहे का, आणि त्यानंतर
कन्फर्म या टॅबला क्लिक करायचं आहे। बघा कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने स्टुडंट लेफ्ट स्कूल विथ TC, आता हा विद्यार्थी आपल्याला लेफ्ट करायचा आहे। मग याने कुठल्या तारखेला शाळा सोडली ती तारीख आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहे आणि त्यानंतर त्यासमोर असलेला हा जो एक कॅप्चा देण्यात आलेला आहे हा कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यापुढे असलेल्या रिमार्क्स या टॅबमध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत रिमार्क्स लिहायचा आहे। जसं की तो विद्यार्थी जर परगावी शिक्षणास गेला असेल तर आपण परगावी शिक्षणास गेला किंवा आउट ऑफ स्कूल अशा पद्धतीचा रिमार्क्स या ठिकाणी टाका। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा हा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव, क्लास, सेक्शन, त्याचा पेन नंबर येतो। हा विद्यार्थ्याला आपण लेफ्ट करत आहोत, मग त्याला शाळा कुठल्या तारखेला सोडली ती दिनांक या ठिकाणी टाकायची असते। त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे। रिझनच्या या ठिकाणी आपण क्लिक केलं तर काहीही येणार नाही, त्यामुळे इकडे आपल्याला कुठेही क्लिक करायचं नाही आणि डायरेक्ट रिमार्कमध्ये रिमार्क लिहा आणि सबमिट या टॅबवर क्लिक करा। पुन्हा एकदा विचारलं जाते आर यू शुअर यू वॉन्ट टू TC दिस स्टुडंट आणि त्यानंतर आपण कन्फर्म असेल, कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी आपल्या नियमित असलेल्या त्या वर्गातून निघून हा आता जाईल ड्रॉप बॉक्समध्ये। या ठिकाणी स्टुडंट लेफ्ट स्कूल विथ TC सक्सेसफुली या ठिकाणी आपण बघू शकतो तो विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी या ठिकाणाहून हा लेफ्ट स्कूल विथ TC अशा पद्धतीचा रिमार्क्स त्याला गेला आहे आणि त्यामुळे आपल्या वर्गातून तो विद्यार्थी आता गेलेला आहे ड्रॉप बॉक्समध्ये। या ठिकाणी स्टुडंट्स लेफ्ट स्कूल विथ TC सक्सेसफुली आणि यानंतर ओके या टॅबला आपण क्लिक करा। म्हणजेच यानंतर आपण त्या विद्यार्थ्याला आता चेक करायचं असेल तर ड्रॉप बॉक्समध्ये जाण्यासाठी पुन्हा आपण या ठिकाणी इम्पोर्ट मॉड्यूल या ठिकाणी जायचं आहे। त्यानंतर इम्पोर्टमध्ये बघा ड्रॉप बॉक्स म्हणून हा एक टॅब आहे, त्यामध्ये गो या टॅबवर क्लिक करा आणि आपल्या शाळेचा या ठिकाणी UDIS नंबर टाकायचा आहे, त्याला सर्च करायचा आहे। सर्च केल्यानंतर आपल्या ड्रॉप बॉक्समधले असलेले सर्व विद्यार्थी आपल्याला दिसतील आणि यानंतर आपण जो विद्यार्थी आता लेफ्ट केलेला आहे, लेफ्ट विथ TC हा ऑप्शन देऊन त्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाकला असा विद्यार्थी बघा या ठिकाणी आलेला दिसेल। सो अशा पद्धतीने चालू शैक्षणिक वर्षामध्ये एखादा विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल तर त्या विद्यार्थ्याला लेफ्ट स्कूल विथ TC अशा पद्धतीने पर्याय देऊन त्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाकणं गरजेचं आहे। हे काम जर आपण केलं असेल तरच समोरची शाळा जी आहे ही त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करू शकते। इम्पोर्ट करण्यासाठी ही प्रोसेस पहिला आपल्या शाळेतून होणं गरजेचं आहे, म्हणून कुठलाही विद्यार्थी आपल्या शाळेतून शाळा सोडून गेला असेल तर UDIS प्लसवर त्या विद्यार्थ्याला या पद्धतीने लेफ्ट स्कूल विथ TC अशा पद्धतीचा टॅब पर्याय देऊन त्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाका, जेणेकरून समोरची शाळा सहज त्याला इम्पोर्ट करू शकते। मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।